तर भारत-पाक तणावानंतर भारतावरील सायबर हल्ले अद्यापही सुरूच आहे। पाक, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को, मध्य पूर्व देशातून सायबर हल्ले होत आहेत। सायबर हल्ले थांबले नसल्याचा महाराष्ट्र सायबरनं खुलासा केलाय। पहलगाम हल्ल्यापासून 15 लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर येते आहे। तर अमृतसर विमानतळ पुन्हा बंद करण्यात आलंय। विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा विमानतळ बंद करण्यात आलंय। सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला। काल दिल्लीसाठी सुरू होणार होती विमान सेवा। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जम्मू काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन दिसल्यानंतर भारतीय हवाई दलाने ते काल उद्ध्वस्त केलेले होते। मात्र अजूनही आपण पाहतोय की अमृतसर मधलं श्री गुरु रामदास इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। काल हे एअरपोर्ट जे आहे ते 32 विमानतळ जे आहे ते देशाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली होती। विमानसेवा ज्याची खरं तर बंद झालेली होती ती सुरू करण्यात आलेली होती। त्यामध्ये अमृतसर एअरपोर्टचा सुद्धा समावेश होता। मात्र आपण पाहतोय की पुन्हा एकदा हे अमृतसर एअरपोर्ट जे आहे ते बंद करण्याचा निर्णय इथल्या ऑथॉरिटीने घेतलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची इथं चौकशी जी आहे ती केली जाते। चौकशी करूनच इथे विमानतळामध्ये सोडलं जाते। श्री गुरु रामदास इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती अनेक पर्यटक जे आहेत ते जे गोल्डन टेम्पल पाहायला अमृतसरमध्ये येतात, त्यामुळे अनेक इथली विमानसेवा जी आहे ती सतत 24 तास जी आहे ती व्यस्त असते। मात्र गेल्या 8 दिवसांपासून इथली विमानसेवा जी आहे ती पूर्णपणे खंडित झालेली पाहायला मिळते। आज सुद्धा हे एअरपोर्ट जे आहे ते बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातली सेवा जी आहे ती कधी सुरू होईल याबाबत अनिश्चितता आहे। कारण काल पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन जे आहेत ते सांबा सेक्टरमध्ये आढळल्यानंतर जी सीमेलगतची शहरं आहेत, ज्या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट अजूनही कायम आहे, तिथली विमानतळाची सेवा असेल त्याचबरोबर शाळा या सगळं काही बंद आहेत। आपण पाहतोय की अमृतसर मधलं हे एअरपोर्ट जे आहे ते सुद्धा बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।